सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण अम्ब्रेला टॉपची कटिंग पाहणार आहोत। तर इथे हे अस्तर आहे, अस्तर 3 मीटर आहे आणि हे मेन फॅब्रिक आहे टॉपचं। तर हे जे फॅब्रिक आहे ना, हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे मीशोवरून। असे 2 सेम पीस आलेले आहेत, एक आहे पिंक कलर आणि दुसरा आहे हा जांभळा कलर। अशा पद्धतीने माझ्या दोन्ही मुलींसाठी मागवलेले आहेत। तर मी माझ्या मुलींसाठी हे दोन्ही शिवणार आहे। चला मग याची कटिंग शिलाई कशी करायची आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर हे जे फॅब्रिक आहे ना, मेन फॅब्रिक, तर हे सुद्धा 3 मीटरच आहे आणि अस्तर सुद्धा 3 मीटर आहे। पूर्ण राऊंड घेरवाला असा आपल्याला अम्ब्रेला टॉप करायचा आहे। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर अगोदर सुरुवातीला आपण वरच्या टॉपची कटिंग करून घेऊया। अस्तरवरती कटिंग करून घेऊ अगोदर। अस्तरच्या एका साईडने आपण वरच्या भागाची कटिंग करून घेऊया, टॉप पार्टची। तर इथे आपल्याला असं डबल फोल्ड करायचं आहे। तर इथे डबल फोल्ड केलेलं आहे। तर हे फोल्ड किती करायचं ते सांगते। आपल्या चेस्ट प्रमाणे आपल्याला इथं फोल्ड करायचं। इथं माझी चेस्ट आहे, म्हणजे माझ्या मुलींची 34चा बनवत आहे। 34चा चौथा भाग 8.5 प्लस त्यामध्ये लुजिंगसाठी अर्धा इंच आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच। अशा पद्धतीने आपल्याला इथं रुंदी घ्यायचं आहे। तर टॉप जे असतात ना, ते थोडेसे आपल्याला लूज ठेवायचे असतात, टाईट करायचे नसतात। ब्लाऊज टाईट असतात, परंतु टॉप असतात ना, ते थोडेसे लूजच पाहिजेत। तर अशा पद्धतीने मी इथं माप टाकलेलं आहे चेस्टनुसार आणि इथून मी असं कट करून घेतलं। तर आता याला आपल्याला फोल्ड करायचं, असं 4 पदरी फोल्ड करून घ्यायचं। जॉईंट भाग आपल्या साईडने करायचा आणि खुला भाग बाहेरच्या साईडने ठेवायचा। या पद्धतीने 4 पदरी बाहेरच्या बाजूने आहे आणि आपल्या साईडने आपल्याला मापं टाकायची आहेत। तर इथेच आपले दोन्ही भाग निघतात, पाठीमागलचा आणि समोरचा। तर अगोदर आपण वरच्या टॉपची उंची घेऊया 15 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच घ्यायचं, असं 16 इंच घ्यायचं आहे। आणि इथून मार्क करून घेते, खालच्या साईडने काठ आहे, काठ शिलाईमध्ये नाही घ्यायचा। तर आता आपण शोल्डर घेऊया। तर शोल्डर अंगावरती मोजायचं, जेवढा आलेला आहे त्याचं आपल्याला अर्ध घ्यायचं आहे। शोल्डर घेतलेला आहे 6.5 इंच, 7 इंच पण घेऊ शकता। गळा रुंदी घेतली 2.5 इंच, मुंढाही घ्यायचा आपल्याला 6.5 इंच। जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंढा घ्यायचा आणि खालच्या साईडने 6.5 इंच आला आहे का नाही ते चेक केलं। तर आता आपण पाठीमागलच्या मुंढ्याला आकार देऊन घेऊया 1.5 इंचावरती आणि समोरच्या मुंढ्याला गोलाकार द्यायचं 1 इंचावरती। आता समोरच्या मुंढ्याला गोलाकार देते वेळेस आपल्याला जो मुंढ्याची उंची आहे त्याचं सेंटर काढायचं आणि त्या सेंटरपासून आतल्या साईडने 1.25 इंचावरती पॉईंट द्यायचा आहे। असं आपल्याला मुंढ्याला गोलाकार देऊन घ्यायचं आहे, आतमधून द्यायचा आहे थोडासा, कारण मुंढ्यामध्ये चुन्या वगैरे येतात त्या येऊ नयेत म्हणून आपण अशा पद्धतीने पॉईंट दिलेला आहे। तर आता पाठीमागील गळ्याची उंची घेतली 3.5 प्लस त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन अशी घेतलेली आहे। आणि पाठीमागलचा गळा जो आहे तो आपण गोल करणार आहोत आणि समोरच्या गळ्याची आपण इथंच लगेच उंची घेऊया। समोरचा गळा जो आहे तो 4.5 प्लस अर्धा इंच बरोबर असं 5 घ्यायचा आहे आणि इथं मार्क करून घ्यायचं आहे। हा समोरचा गळा आपण पान गळा करणार आहोत। तर दोन्ही गळे इथं तयार झालेले आहेत आणि वरच्या भागाची सुद्धा मार्किंग तयार आहे। तर आता आपण कट करून घेऊया। कट करते वेळेस आपल्याला अगोदर पाठीमागचे भाग कट करून घ्यायचे आहेत। वारं येत आहे त्यामुळे अस्तर उडत आहे थोडंसं। तर आता आपण इथून कट करून घेऊन समोरचा आकार समोरच्या मुंढ्याचा आकार आणि गळ्याचा आकार कट करून घेऊया। तर इथे नावं सुद्धा टाकून ठेवायची आहेत, म्हणजे कन्फ्यूज होऊ नये की हा पाठीमागलचा आहे का तो समोरचा आहे। पाठीमागच्यावरती बॅक लिहिलं आणि समोरच्यावरती फ्रंट म्हणून असं नाव टाकलेलं आहे। समोरचा आकार इथं कट करून घेऊया। आता मुंढ्याचा आणि गळ्याचा गळा पानगळा करा किंवा तुमच्या आवडीनुसार चौकोनी गोल जो करायचा आहे तो करू शकता। तर इथे पाठीमागलचा आणि समोरचा भाग आपला कट करून तयार आहे। तर हे भाग आता आपण मेन फॅब्रिकवरती कट करून घेऊया। जशी आपण अस्तरची घडी टाकली होती तशीच आपल्याला या मेन फॅब्रिकची सुद्धा आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे इथं। आणि पाठीमागलचा आणि समोरचा दोन्ही भाग असे आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहेत। अस्तरचा कलर थोडासा चेंज आहे आणि त्यावेळेस नाही समजलं, कलर नाही लक्षात आला, थोडासा चेंज आहे कलर, पण काही नाही, ठीक आहे, चालतं। ते आतमधून असतं ते काही दिसणार नाही, त्यामुळे यूज करत आहे मी। तर असं आपल्याला दोन्ही भाग कट करून घ्यायचे, बॅक आणि फ्रंट। आता आपण खालच्या भागाची कटिंग करून घेऊया, म्हणजे आपला जो घेर असतो ना त्याची कटिंग करून घेऊया। तर सुरुवातीला असं मी डबल फोल्ड टाकलेलं आहे, असं परत एकदा आपल्याला त्रिकोणामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे, असं व्यवस्थित चुन्या वगैरे पडू द्यायच्या नाहीत, आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करायचं आहे।
आणि सुरुवातीला आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। कमरेचं माप ज्या साईडने आपण त्रिकोण घेतलेला आहे त्या साईडने टाकायचं। असं या साईडने खुली बाजू आहे आणि आपल्या साईडने बंद बाजू ठेवायची आणि इथे कंबर घ्यायची आहे। तर कंबर आहे आपली 32, 32चा चौथा भाग 8 प्लस त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 1 इंच घ्यायचं आहे। कंबर काटोकाट नाही घ्यायची, त्यामध्ये मार्जिन आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे। असं म्हणून मी 9 इंचावरती पॉईंट दिलाय आणि कोण्यापासूनच मी असं गोल राऊंडमध्ये मार्किंग करून घेतलेली आहे 9 इंचावरती। तर आता आपल्याला खालच्या घेरची उंची घ्यायची आहे। तर उंची तुम्हाला किती घ्यायची आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेऊ शकता। तर मी इथं उंची जी आहे ना ती 31 इंच घेतलेली आहे। 31 इंचावरती मी असं पूर्ण पॉईंट देते। तुमच्या आवडीनुसार उंची कमी जास्त करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने वर कोणापाशी टेप ठेवायचं, म्हणजे जो आपण कमरेचा घेर घेतलेला आहे तिथंच ठेवायचं टेप आणि असं गोल राऊंडमध्ये ठेवून आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने मार्क करून घेतले। आता आपण कट करून घेऊया। तर इथं थोडंसं एक्स्ट्रा घेणार आहे मी, कारण आपल्याला फोल्ड करून शिलाई द्यावी लागते याला किंवा पिको करायचा असतो, त्यामुळे मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। शिवून आपला 31 इंचाचाच हा भाग तयार होतो। वरच्या साईडने शिलाईमध्ये अर्धा इंच जातं, खालच्या साईडने फोल्ड करून शिलाई देण्यामध्ये अर्धा इंच जातं। तयार आपला 31 इंचाचा तयार झाला पाहिजे। तर अशा पद्धतीने पहा किती मस्त असा राऊंड शेप येत आहे याला। एक वेळेस आपल्याला बरोबर पकडायचं आहे आणि उंचीमध्ये बरोबर आहे का, कुठं कमी जास्त झालं आहे ते चेक करायचे, बरोबर होतं। तर आता मी अस्तरवरती हा गोल राऊंड कट करून घेत। अस्तर जे आहे ना ते डबल फोल्ड आहे आणि त्याच्यावरती बरोबर असं आपल्याला हा मेन फॅब्रिकचा भाग ठेवायचा आहे। वाऱ्यामुळे थोडंसं उडत आहे, पहा वारं सुटलंय आणि बाहेर आभाळाचं वातावरण आहे, त्यामुळे थोडंसं दारही बंद केलं तरी कुठून येतं वारं काय माहिती, येतच आहे। तर इथं कट करते वेळेस मी थोडंसं अस्तर कमी घेतलेलं आहे। 2 इंच अस्तर आपल्याला कमी घ्यायचं आहे। मेन फॅब्रिकपेक्षा अस्तर आपल्याला 2 इंच कमी घ्यायचं आहे। तर इथे थोडंसं कमी पडतंय, तर इथला मी जॉईंट देणार आहे मी शिवते वेळेस। लगेच जॉईंटसाठी पण आपण कपडा इथून कट करून घेऊया अस्तरचा। जेवढं कमी पडलेलं असतं ना त्याला आपल्याला असं जॉईंट द्यावा लागतो। अस्तर कमी पडू द्या किंवा मेन फॅब्रिक कमी पडू द्या, त्याला असं आपल्याला जोड देऊन घ्यायचा आहे। तर वरच्या साईडने इथं कमरेचा भाग पण आपण लगेच कट करून घेऊया। कमरेचा भाग बरोबर कट करून घ्यायचा आहे। इथं जसं मेन फॅब्रिकचा आहे तसंच आपल्याला अस्तरचा सुद्धा भाग कट करून घ्यायचा आहे। तर इथं आपला खालचा पण भाग तयार आहे कट करून। तर आता राहिली आहे आपली बाही कटिंग। तर लगेच आपण बाही कटिंग पण करून घेऊया। तर बाही मला करायची आहे कोपरापर्यंत, परंतु इथं कपडा कमी आहे त्यामुळे मी बाहीची इथं वरच्या भागाची उंची घेते मी 4.5 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच म्हणून असं घ्यायचं आहे। आणि इथं मुंढा जेवढा आहे तेवढा घ्यायचा आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन 2.5 इंच मिसळून घ्यायचं आहे। आणि इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला आणि असं बॉक्स तयार करायचा आणि नंतर कॅफाईट घ्यायची आहे। कॅफाईट आपल्याला खुल्या साईडने घ्यायची आहे 2.5 इंच आणि समोरच्या आणि पाठीमागच्या मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर अगोदर पाठीमागच्या मुंड्याला गोलाकार देऊन घेऊया आणि लगेच समोरच्या मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आणि इथं दंडघेर घ्यायचा आहे। दंडघेर 5 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 आणि अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे। आणि आता आपण कट करून घेऊया। एकदम सुंदर टॉप तयार झालेला आहे। तुम्ही शेवटी या टॉपचा फायनल लुक बघा, खूप छान आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आता असं कट करून घ्यायचं आहे। आणि इथं मी दंडघेर नाही घेतलेला, कारण थोडंसं आपण इथे एक नवीन पॅटर्न तयार करणार आहोत बाहीचा, कारण मला बाही कोपरापर्यंत करायची आहे। वरच्या साईडने कट केलं तर इथं मी दुसऱ्या आणखी 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत खालच्या साईडने आणि माझ्याकडे एक लेस आहे, ती लेस मी इथं बाहीला लावणार आहे। छान असा लुक येईल। शेवटी बघा तुम्ही, शिवते वेळेस पण मी तुम्हाला सांगेन बाही कशी तयार केलेली आहे। आणखी एक पट्टी मी इथून कट करून घेते। जर आपल्याला असं बाहीसाठी कपडा वगैरे पुरला नाही, म्हणजे कमी पडला, तर अशा पद्धतीने आपण काही बाहीसाठी पॅटर्न तयार करू शकतो छानपैकी। पुढे बघा तुम्ही, छान असा पॅटर्न तयार झालेला आहे। तर आपल्या बाहीची कटिंग पण तयार आहे, तर सर्व भाग तयार आहेत। तर आपण शिवायला घेऊया। तर सुरुवातीला आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊया। मेन फॅब्रिक आपल्याला खालच्या साईडने ठेवायचे, वरच्या साईडने सरळ बाजू आणि खालच्या साईडने उलटी बाजू आणि त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आहे।
अगोदर आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया। गळ्याला आपल्याला पलटी मारायचं आहे, त्यामुळे आपल्याला इथं या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचे। पाव इंचावर शिलाई देऊन घ्यायची सावकाश अशी। गळ्याला एकसारखी शिलाई देऊन घ्यायचं आहे। शिलाई देऊन झालं की मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे। एक्स्ट्रा कपडा कट केला की गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचे। पलटी करणं म्हणजे अस्तर खालच्या साईडने टाकायचं आणि मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आणि इथून एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायचंय। मेन फॅब्रिक आहे ते वरच्या साईडने सरळ येतं पलटी केल्यानंतर। गळ्याला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचं। मेन फॅब्रिक जरा सुळसुळा आहे, त्यामुळे थोडंसं सावकाश शिलाई देऊन घेत आहे मी। शिलाई देऊन झाली गळ्याला की अस्तरच्या साईडने करायचं आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कपडा कट करायचा। तर मी इथे छोटे छोटे डास देणार आहे। डास दिल्यामुळे काय होतं, टॉप जो आहे वरचा भाग तो एकदम छान बसतो। असं शोल्डरचं सेंटर वगैरे काही नाही, तर डायरेक्ट थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला डास देऊन घ्यायचे आहेत। अंदाजानुसार तुम्ही सेंटरपासून 4.5-4 इंचावरती असं डास देऊन घेऊ शकता। डासाची उंची 4-4.5 इंचापर्यंत घेऊ शकता। पाठीमागलचा भाग तयार आहे। आता आपण समोरचा भाग तयार करून घेऊया। जसं पाठीमागलचा भाग तयार केला तसंच आपल्याला समोरचा भाग तयार करायचा आहे। गळ्याच्या कोण्यापाशी आपल्याला एक थोडंसं स्टॉप करायचं, सुई आतमध्ये ठेवायचं, टेन्शन उचलायचं आणि फिरवून घ्यायचं आणि परत शिलाई द्यायचं, त्यामुळे कोना छान येतो। एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया आणि थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊया। कट देताना गळ्याच्या कोणापाशी कट व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे। कोना व्यवस्थित पलटी होतो आणि आपण जर कोणापाशी नीट कट दिला नाही तर कोना नीट पलटी होणार नाही। तर या पद्धतीने आता पलटी करायचं आणि वरच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायची। गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे, तर समोरच्याही भागाला मी डास देऊन घेते। पाठीमागून आणि समोरून दोन्ही साईडने बरोबर असे डास द्यायचे आहेत। डास दिल्यामुळे आपला हा जो वरचा भाग आहे टॉपचा एकदम छान बसतो, काहीच प्रॉब्लेम येत नाही, मस्त बसतो। डाचाला शिलाई देऊन झालं की मी इथं गळ्याला ही लेस लावून घेत आहे। व्हाईट कलरची लेस आहे, खूप छान अशी लेस आहे, मस्त दिसते। मुद्दामहून आणलेली आहे या ड्रेससाठी मी लेस, मस्त आहे। गळ्यापाशी एक लेसला चुनी देऊन घ्यायचं, त्यामुळे छान म्हणजे कोना छान येतो। आता आपण खालच्या साईडने आपण अशी उभी एक सेंटरवरती लेस लावून घेऊया। व्यवस्थित सेंटरवरती आली पाहिजे, छान असा पॅटर्न तयार होतो गळ्याचा। लेस जी आहे ना, त्या लेसला मी फक्त गळ्याच्या साईडने शिलाई देऊन घेतलेली आहे। खालच्या साईडने शिलाई द्यायची बाकी आहे, तर खालच्या साईडने शिलाई आता द्यायची आहे। तर या लेसला पण आपण दुसरी शिलाई देऊन घेऊया आणि गळ्याच्या एका साईडला आपण लगेच शिलाई देऊन घेऊया। तर असं आपलं शिलाई दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे लेसला। एका साईडने जर लेसला शिलाई दिलं तर एक साईड लेस उचलली जाते, त्यामुळे दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर आता आपण दुसऱ्या पण साईडने या पद्धतीने लेस लावून घेऊया, मस्त असा लूक येतोय। तर वरून शिलाई द्यायला सुरुवात करते अशी, म्हणजे डबल आपल्याला इथे काम करायची गरज नाही, एकाच वेळेस आपल्या शिलाया देऊन होतात। अगोदर आतल्या साईडने शिलाई देते आता इथं आणि नंतर बाहेरच्या साईडने पण लगेच शिलाई देऊन घेते या लेसला। तर अशा पद्धतीने गळ्याला लेस लावलेली आहे, खूप सुंदर असा लूक येतोय। तुम्ही शेवटी बघा फायनल लूक या टॉपचा। इथे लेस लावून झालेली आहे, तर पाहू शकता कसा लूक दिसतोय, मस्त दिसतोय। गळ्याचा पॅटर्न एक छान असा तयार झालेला आहे। आता आपण पाठीमागचा भाग घेऊया, समोरच्या भागावरती ठेवू आणि अगोदर शोल्डर जोडून घेऊया। पाव इंचापेक्षा थोडीशी जास्त शिलाई देऊन घ्यायची आहे, जास्त पण नका, पाव इंचापेक्षा तुम्ही थोडीशी जास्त शिलाई देऊन घ्या आणि एक्स्ट्रा दोरे वगैरे कट करायचं। शोल्डर थोडंफार बाहेरच्या साईडने आला असेल तर तेही तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। माझा आलेला आहे बरोबर। तर इथे मी अस्तरला लगेच हातासोबत जोड देऊन घेत आहे। वरचा भाग झाला आपला, आता आपण खालचा भाग तयार करायला घेतलेला आहे। अस्तरला जोड देऊन झालेला आहे। आता आपण अस्तर खालच्या साईडने ठेवूया आणि याच्यावरती मेन फॅब्रिक ठेवूया आणि हे दोन्ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। कमरेच्या भागाकडून आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि ह्या खालच्या घेरला मी पिको करणार आहे, त्यामुळे शिलाई नाही देणार। तुम्हाला शिलाई द्यायची असेल तर तुम्ही शिलाई देऊ शकता। वरच्या साईडने तर हे दोन्ही भाग जोडावेच लागतील, परंतु खालचा जो घेर आहे ना त्याला पिको करायचा, छान दिसतो।
आणि घेर असा मस्त फुगतो पिको केल्यामुळे. तर असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं. एका साईडने खुला भाग आहे ना आपला इथला, तर त्याला अगोदर जोडून घ्यायचं. अगोदर मेन फॅब्रिक जोडायचे, नंतर अस्तरचा भाग जोडून घ्यायचा. दोन्ही सेपरेट असे जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही एकत्र जोडले अस्तर आणि मेन फॅब्रिक तर ते व्यवस्थित बसत नाही टॉप अंगावर, त्यामुळे असं दोन्हीही वेगवेगळे जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे ओढलं जात नाही टॉप वगैरे, त्यामुळे आपल्याला असं दोन्ही नाही सेपरेट शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अशी मी शिलाई देऊन घेतली. आपला खालचा पण भाग लगेच तयार होतो. तर हा खालचा पण आपला भाग तयार आहे. तर आता आपण बाही तयार करून घेऊया. दोन्ही बाह्या घेतलेल्या आहेत. तर समोरचा भाग बरोबर आपल्या साईडने ठेवायचा आणि जो आपण पट्टी घेतली होती ती पट्टी आपल्याला या पद्धतीने ठेवायचं आहे. तर एक एक बाही तयार करून घेऊया. बाहीसाठी मी अस्तर यूज नाही करणार, डायरेक्ट मेन फॅब्रिकवरतीच आपण बाही तयार करत आहोत. तुम्हाला जर अस्तर घ्यायचं असेल तर तुम्ही अस्तर पण लावू शकता बाहीला. तर अगोदर असं आपण शिलाई देऊन घेऊया, नंतर वरच्या साईडने लेस लावणार आहोत. दोन्हीच्याही आतल्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटा बाजू बरोबर इथं ठेवायचं आहे आणि 1/2 इंचावर शिलाई देऊन घ्यायचं आहे. शिलाई द्यायचं आणि जी आपण लेस घेतलेली आहे ती लेस आपण इथं जोड वरती लावून घेऊया. म्हणजे नवीन एक असं पॅटर्न तयार होईल आणि इथं जोड दिलेला आहे ते समजणार पण नाही आणि दिसून पण येणार नाही. या पद्धतीने लेस लावायची आहे आणि लेसला लगेच आपण डबल शिलाई देऊन घेणार आहोत. आता हा भाग मी उलट्या साईडने करते. अगोदर थोडंसं फोल्ड करायचं, परत एकदा फोल्ड करायचं आणि खालच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायची आहे. खालच्या बाजूने पण आपण लेस लावून घेणार आहोत. तर हे पहा, या पद्धतीने आपण इथं लेस लावून घेऊया. पाहू शकता सुंदर असा बाहीचा आपला पॅटर्न तयार आहे. दोन्ही बाह्या दोन्ही हाताच्या तयार झाल्या पाहिजेत वेगवेगळ्या. मी जसं ठेवले होते त्याच पद्धतीने तुम्हाला ठेवायचे आणि शिलाई देऊन घ्यायच्या आहेत. म्हणजे लेस वगैरे काय लावणार आहात ते लावून घ्यायचं. तर पाठीमागचा समोरचा भाग तर अगोदर जोडला होता. तर आता आपण बाही जोडून घेऊया. बाहीचा समोरचा भाग समोरच्या साईडने, पाठीमागच्या साईडने या पद्धतीने बाही आपल्याला एका साईडने घ्यायची आहे आणि अशी शिलाई देऊन घ्यायचे 1/2 इंचावर. शिलाई देते वेळेस ओढायचं वगैरे नाही, सावकाश शिलाई देऊन घ्यायचं आहे. ओढून जर शिलाई दिलं तर चुन्या पडतात, त्यामुळे न ओढता शिलाई देऊन घ्यायचं आहे. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत. ज्या कोणाला ताईला पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा. कॅश ऑन डिलेवरीसुद्धा तुम्हाला पॅटर्न अवेलेबल मिळतील. घरपोच पार्सल मिळणार आहेत. तुम्हाला कोठेच आणायला जायची गरज नाही. सरकारी स्पीड पोस्टाने तुम्हाला पार्सल घरपोच मिळतात. तर इथं बोलत बोलत दुसऱ्या साईडची पण मी बाही लावून घेतलेली आहे. तर खालच्या साईडने बरोबर पकडायचं. तुम्ही फिटिंग वरच्या साईडने करा किंवा खालच्या साईडने करा, चालतं. तर मला खालच्या साईडने केलेली सोपी जाते, त्यामुळे मी खालच्या साईडने करते. आता आपण टॉपमध्ये मार्जिन किती घेतले? 1.5 इंच. तर मी 1.5 इंच सोडून अशी फिटिंग करून घेत आहे. अर्धा इंच आपण लुझिंगसाठी घेतलेला आहे, काटोकाट नाही घ्यायचं. अर्धा इंच लुझिंगचं सोडायचं आणि 1.5 इंचाबरोबर अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायचे. दंडघेर अंगावरती मोजून घेतलेला आहे, त्यामुळे मी दंडघेराची पण शिलाई देऊन घेते. आणि एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो आपल्याला असा कट करून घ्यायचा असतो. याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने फिटिंग करून घेते. बाहेरच्या बाजूने 1.5 इंच शिल्लक ठेवायचे आणि फिटिंग करून घ्यायची आहे. ही एक सोपी पद्धत आहे फिटिंगची. मुंढ्यापाशी मात्र तुम्हाला व्यवस्थित फिटिंग करून घ्यावी लागेल. कधी कधी काय होतं, मुंढ्यामध्ये फिट होतं किंवा लूज पडतं, त्यामुळे व्यवस्थित फिटिंग करून घ्या. तर इथं पाठीमागचा आणि समोरचा भाग तयार आहे. समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग बरोबर असं त्याची कंबर जोडून पाहिजे आहे आपल्याला. लूज फिट काही झालं आहे का? तर इथं बरोबर आहे. वरचा टॉप जो आहे तो सरळ केलेला आहे आणि खालचा टॉप जो आहे तो आतल्या साईडने सरळ आहे आणि वरच्या साईडने उलटा आहे. तर या पद्धतीने आपल्याला आतमध्ये घालायचे आणि बरोबर कडेने पकडायचे आणि
आपल्याला इथून आता शिलाई देऊन घ्यायचं आहे. अगोदर बघायचं, सर्व साईडने जोडून पाहायचं बरोबर आहे की थोडंफार एक्स्ट्रा वगैरे शिल्लक राहतं आहे. असं शिल्लक जर राहिलं तर तुम्हाला एखादी शिलाई देऊन घ्यावी लागेल. कमरेच्या भागाला, मेन वरच्या भागाला द्या किंवा खालच्या घेरला शिलाई देऊन घ्या, परंतु कोणत्याही एका भागाला शिलाई देऊन घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं जास्त झालेलं आहे ते एक शिलाई दिल्यामुळे कव्हर होऊन जातं आणि इथं आपल्याला शिलाई पण व्यवस्थित देता येते आणि पूर्ण गोल राऊंडला हा भाग पुरतो पण आणि शिल्लक राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायचं नाही. तर मग कमरेमध्ये थोडासा एखादी भाग जास्त झाला, एक भाग कमी झाला तर मग फिटिंग बिघडते, झोळ येतो. यामुळे काळजी घ्यायचं आहे. इथं दोन्ही भाग जोडते वेळेस असं गोल गोल फिरू आपल्याला इथं जोड देऊन घ्यायचं आहे. तर इथं शिलाई कंप्लीट झाली तर मी डबल एक शिलाई देऊन घेते. डबल शिलाई द्यायचं आहे, त्यामुळे हे उसवणार नाही किंवा उकलणार नाही तिथून शिलाई. व्यवस्थित डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या मी फक्त एकच शिलाई दिलेली आहे. तर हे टॉप जो आहे तो ट्राय करून दुसऱ्या आणखी शिलाया देऊन घेईन आतमधून. तर अशा पद्धतीने आपला हा टॉप झालेला आहे. तर कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.